नमस्कार मंडळी, पलक किचनमध्ये आपले स्वागत. आज पलक किचनमध्ये बनणार आहे रानभाजी टाकळा. कोकणपट्ट्याला अगदी सर्रास मिळणारी भाजी रानभाजी म्हणजेच टाकळा. हा टाकळा जो आहे तो आपण झाडापासून तोडून आणल्यापासून अगदी थोड्या वेळातच त्याची पानं आहेत ती एकत्र व्हायला सुरुवात होतात आणि आपल्याला ती नीट करायला अतिशय सोपी जाते. ही बघा, अशा पद्धतीने ही आपल्याला नीट करायची असते. ह्याच्यामध्ये चुकून जर किड्याने खाल्लेले पान वगैरे असे आपल्याला आढळले तर ते पान आपण त्याच्यातून काढून टाकायचे, म्हणजे ते आपल्याला भाजीमध्ये घ्यायचं नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ती भाजी आपल्याला नीट करायची आहे. हे बघा, मी सुद्धा नीट करताना मला जे पान सापडले ते मी टाकून दिले. मध्ये असे अनेक प्रकारचे कीटक असतात, ते आपल्याला विषारी असतात, बिनविषारी असतात, माहिती नसतं. पण पानं ते खाल्लेलं आपल्याला दिसलं की ते आपण असं पद्धतीने काढून टाकायचं आहे. हे बघा, नीट केलेल्या भाजीमध्ये मला एक पान मिळालं, ते सुद्धा मी बाजूला केलं आहे. अशा पद्धतीची पानं आपल्याला नेहमी बाजूला काढून टाकायची आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ती तयार करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे आणि हा कांदा व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे. असा माझ्याकडे ग्रेटर मशीन आहे, त्याने मी ग्रेट करून घेणार आहे. तुम्हाला जसं उपलब्ध असेल त्या पद्धतीने घ्या. 2 मिरच्या घेते त्याच्यातच बारीक करून, आणि मिरचीवरती आपल्याला ही भाजी घालायची. याच्यामध्ये आपल्याला तिखट मसाल्याचा वापर करायचा नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट मसाल्याचा वापरही करू शकता, पण मी मिरचीवरती करते. याच्यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी तयार करतात. त्याच्यामध्ये कोलिम घातला जातो, पण आता श्रावण महिना चालू असल्यामुळे मी कोलिम वगैरे काही घालून तुम्हाला दाखवणार नाही आहे सुकी मच्छी. तर आता मी तुम्हाला फक्त साध्या पद्धतीने हा कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक रानभाजी शिजवण्याची वेगवेगळी पद्धत असते, त्याच्यामध्ये एक वेगळा तुरटपणा असतो. तो निघून जाण्यासाठी सुरुवातीला आपण कुकरमध्ये ही भाजी 1 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून वाफवून घेणार आहोत. कापून घेतल्यानंतर व्यवस्थित कापून घ्यायचे. त्यानंतर ही भाजी अशा पद्धतीने कुकरला आपण वाफवायला ठेवणार आहोत. चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या व्यवस्थित काढायच्या आहेत आणि ही भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे. तोपर्यंत इथे मी तयार केलेले कापून ते तुम्ही बघू शकता. मिरचीचे काप, कांद्याचे काप आणि थोडंसं खोबरं अशा पद्धतीने मी घेतलं आहे. आपली भाजी त्या साईडला उकडते, तोपर्यंत आपण फोडणीचं साहित्य तयार करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मिरची टाकले. तुम्हाला लसूण हवी असेल तर तुम्ही लसूण पण टाकू शकता. मी इथे नाही टाकले. कांदा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो चांगला कांदा खरपूस होईपर्यंत, चांगला तांबूस होईपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. एका साईडला आपली भाजी उकडते आणि दुसऱ्या साईडला आपण अशा पद्धतीने ज्या फोडणीची तयारी करतो आहे. हे बघा, गॅस मी मोठाच ठेवला आहे. तुम्हाला जर इतर काही काम करायचं असेल तर गॅस स्लो करून तुम्ही त्याच्यावरती झाकण मारून जरी तुम्ही ठेवलं तरी पण चालेल. कांदा मऊ पडेपर्यंत आपल्याला ही कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तेल जरा जास्त वापरलं तर भाजी जरा जास्त चविष्ट व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये आपल्याला कांद्यापुरतीच चव लागेल एवढंसं मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर, कारण आपण भाजीमध्ये पहिल्यांदाच मीठ टाकलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला जास्त कमी जास्त हवं आहे त्या पद्धतीने मीठ टाकून घेऊ शकतो आपण. हे बघा, गॅसची फ्लेम मोठीच ठेवली. आता इथे आपली भाजी उकडते. हे बघा, अशा पद्धतीने मी 3-4 शिट्या त्याच्या करून घेतलेत आणि अशा पद्धतीने तोपर्यंत या साईडला आपला कांदा परतून होतो आहे. हे बघा, थोडंसं मीठ टाकून घेते मी. कांद्याच्या चवीपुरतंच टाकून घेते. भाजीमध्ये आपण ऑलरेडी टाकलं आहे त्यामुळे कमीच टाकायचं आहे, नाही तर भाजीला खारटपणा येईल. हे बघा, आता आपली भाजी छान वाफली. वाफून झाल्यानंतर ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि हे बघा, अशा पद्धतीने ताटात काढून घ्यायचे. ताटात काढून घेतल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला ती चुरून व्यवस्थित घ्यायची. मी चाळणीतच चाळून घेतले, म्हणजे पाणी आलं ते खाली, आणि नंतर मग मी ती हळूहळू चुरून घेणार आहे. हाताने चुरून घ्यायचे आणि मग थोडीशी जाडसर मला आवडते. मी जास्त बारीक नाही कापली ती भाजी. तुम्हाला आवडत असेल तर अजून बारीक कापली तरी चालेल. हे बघा, अशा पद्धतीने घ्यायचे आणि व्यवस्थित त्याचं पाणी आपल्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे पिळून. हे बघा, अशा पद्धतीने गोळा तयार करायचा आहे एक. हा बघा, व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जायला पाहिजे, तुरटपणा निघून जायला पाहिजे. त्यानंतर आपण तो कांदा आणि मिरची परतून घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला ते हळुवारपणे भाजी सोडायचे आणि भाजी सोडवूनच टाकायचे, म्हणजे
व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ती ढवळता येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण ती व्यवस्थित भाजी सोडवून घ्यायची आणि परतून घ्यायची. त्यानंतर थोडा पाण्याचा त्याच्यावरती हपका मारायचा आहे आणि थोडीशी ही भाजी अगोदरच शिजलेली असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. पाण्याचा हपका मारल्यानंतर झाकण मारून थोडा वेळ आपल्याला ठेवायचे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं ॲड करायचे. तुम्हाला आवडत असेल तर खोबरं ॲड करा, नाही केलं तरीसुद्धा भाजी छानच लागते. त्याला कडवटपणा अजिबात लागत नाही, कारण आपण अशा पद्धतीने व्यवस्थित भाजी बनवून घेतली तर ती छानच होते. हे बघा, आपली भाजी तयार आहे. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा भाजी तयार करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी तयार करून बघा. भाज्या ह्या वर्षातून एकदा मिळत असल्यामुळे प्रत्येकाने त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, जेणेकरून आपली इम्युनिटी वाढण्यासाठी ह्या भाज्यांचा अतिशय चांगला उपयोग होतो. हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे आणि तुम्ही अशी भाजी ट्राय करून बघा.